तो सायंटिफिकली असा रिसर्च केला गेलेला आहे की 60 to 80 ग्राम्स, आम्ही ग्राममध्ये अल्कोहोल मोजतो, आम्ही एम एलमध्ये मोजत नाही. करेक्ट. सो 1 पेग 45 ml ऑफ विस्की इज इक्वल टू 1 स्टँडर्ड पेग. सो दॅट इन्क्लूड्स 15 ग्राम्स ऑफ अल्कोहोल. सो असं जर अल्कोहोल तुम्ही कॅल्क्युलेट करायला गेला तर 60 ग्राम ऑफ अल्कोहोल इफ यू स्टार्ट टेकिंग इट, म्हणजे जर तुम्ही डेली घेतली 6 ते 8 वर्ष, तर लिव्हरला सिरोसिस होतं. हे असं दिसतंय. आता ह्याच्यामध्ये पुरुष आणि स्त्रीमध्ये पण डिफरन्स आहे. हो. पुरुषांमध्ये अल्कोहोलचं प्रमाण जे जर स्त्रियांमध्ये कमी अल्कोहोल जरी घेतलं, म्हणजे 30 to 40 ग्राम्स ऑफ अल्कोहोल जरी घेतलं तरी सिरोसिस होऊ शकतो, जो पुरुषांमध्ये 60 to 70 ग्राम्सला होईल. हे हॉर्मोनमुळे आणि बायकांच्या शरीर रचनेमुळे तसं होऊ शकतं करेक्ट. की त्यांनी कमी प्रमाणात जरी अल्कोहोल सेवन केलं तरी त्यांना लिव्हर डॅमेज होण्याचे चान्सेस लवकर होऊ बरोबर आहे. सो डिफरन्स मेल आणि फिमेलमध्ये काय आहे ते, कारण एक तर हॉर्मोन्समध्ये आपल्याकडे जे एन्झाईम्स लागतात अल्कोहोल डायजेशनला, हो. ते स्त्री पुरुषांमध्ये डिफरन्स आहे. डिफरन्स प्लस स्ट्रक्चरमध्ये बघायला गेलं तर पुरुषांची लिव्हर थोडी मोठी असते स्त्रियांच्या असं समज आहे. हां. आणि त्याच्यामुळे ह्या डिफरन्सेस आहेत, म्हणून कमी अल्कोहोलमध्ये पण लिव्हर डॅमेज स्त्रियांमध्ये होते, जी 60 to 70 ग्राम अल्कोहोलमध्ये पुरुषांमध्ये डॅमेज होईल डॅमेज असं होय.